हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आपण आलो आहे इकडे आपल्या शेतातली शेपू काढण्यासाठी. इकडे समर्थ आणि पप्पा दोघंजण काढत आहेत. आपल्याला काढायची आज शेपू आणि ही एवढी पालक. तर शेपू मार्केटमध्ये नेऊन विकतात पप्पा, शेपू आणि पालक दोन्ही. तर त्यासाठी आपण आज काढतो आहे भाजी. तर चला काढूयात. आता आम्ही काढतो आहे भाजी. आणि शेपू थोडीशी मोठी असल्यामुळे पटापटा होते. आणि समर्थ तर पुढेच पळायला, दोन्ही हाताने काढतोय तो. काय मग समर्थ, काय म्हणू इच्छितोस? हां, दाट झाला, हवा खेळायला जागा मिळाली. दाट झाली आहे भाजी. हां, तसं दाट तर झाली आहे, त्यामुळे थोडीशी पिवळी पडते. तर गाईज, आमचा पूर्ण वापा झाला आहे काढून, इथून ते तिथंपर्यंत. आणि यात 40 पेंड्या टाकल्यात आणि त्यात 60 पेंड्या टाकल्यात. तर टोटल 100 झाली आमची आत्ता शेपू जस्ट. आणि समर्थ गेला आहे मगाशी जनावरं बदलायला. आणि पप्पा इकडे थोडीशी पेंडी बांधायलात अजून. तर अजून थोड्याशा पेंड्या बांधायच्या राहिल्यात. तर मग आता समर्थ गेला आहे जनावरं बांधायला. आणि आता होईल आमची भाजी. आता बसूयात पालक काढायला. पालक काढायची आता 100 वगैरे. तर पालक काढूयात. आणि आमचं भाल्या बघा कसं असल्या. भाल्या, पालक सगळी खराब करतोय तू. हे बघा गाईस, पालक सगळी खराब करतोय तू. दिसतंय का तुला? हां हे हे भालू भालू कुची कुची कुची. पालक खराब करतोय तू. उठ इकडं, उठ. टी 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 टी. चल बाय. तर गाईस, आता आपल्याला काढायचे पालक. आणि एक पालक 70-80 काढूयात. आणि ही वाली पालक काढायची. पप्पा, ही खूपच निब्बर दिसत नाही आहे का? गाईस, एक पान बघा याचं केवढं मोठं आहे. हा 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 हा. ही कोणत्या साईडने पालक वाटायला पप्पा? मला हे वाटायला पप्पा, आळूचं पान. पप्पा हे बघा, आळूचं पान. आळूचं पान वाटायला गाईस, इतकं मोठं आहे हे पालकाचं पान. बोला काय? असं वरूनच काढ. किडकं खाल्लं. ह्याला वरती करून पेंडी बांधतो. तर गाईस, आता आम्ही घेऊन चाललोय भाजी घरी. आणि घरी जाऊन ठेवायची, संध्याकाळी धुवायची असते ह्याला. तर गाईस, आता आम्ही आलोय पालक काढायला. आणि समर्थ पण आलाय, कुठेतरी गेला होता तो, आणि आत्ता आलाय जस्ट. तर पालक आपल्याला ना उपसून नाही काढायची, असं खूप चिक्कल येईल. त्यासाठी आपण असं तोडून काढतोय. हे असं करू. उपसूनच यायले आहे बघ, मऊ झालंय रान खूप. चिखलाच आहे रान खूप पूर्ण. उपसूनच यायले ना बघ, तुला पण आले. हा 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 हा. आणि मला शानपण सांगायला असं असं तोडून काढ म्हणून. शाण्या, तुला काय येत आहे? तर गाईस, आम्ही सगळी पालक काढून ठेवली अशी. आणि पप्पा पेंड्या बांधायला तिकडे. आणि आता आम्ही चाललो आहे शेपूचं बी टाकायला परत. आणि समर्थ ऑलरेडी गेला आहे तिकडे. आणि आता मी चालली आहे परत त्याच्याकडे, म्हणजे हेल्पसाठी थोडीशी. तर चला. तर गाईस, समर्थ तिकडे वाफे ओढतोय. आणि 1-2-3 वाफे ओढून झालेत पूर्ण. आणि इकडे भाजी टाकायची आपल्याला आता. नाही नाही नाही, का नाही टाकायचे? बोल, का नाही टाकायचे? उगाच नाही बोलायचं शाण्या. तर गाईज, हा इकडे बनवतोय दंड. आणि मला दिला आहे हे काम, सऱ्या सोडायचं. म्हणजे सऱ्या नाही, काय बोलते त्याला? याला काय बोलते सम्या? हां, वापे. हां गाईज, वापा सोडायचं ह्याला वापा म्हणते. आणि ते मी करते. ते काय बोलते यार? नाही, वापा नाही, वापा ओढायचं. हां, वापा ओढायचं बोलते. जे राघुल्याने काम करत असते त्याला राघुलं म्हणतात. ते जे आहे ना, त्याला राघुलं बोलते. आणि मला ते काम सांगितलं आहे. आणि स्वतः इकडे दंड बनवत आहे. हे जरा अवघडच आहे तसं. तर एवढ्या रानावरती भाजी टाकायची आपल्याला. आणि इकडे आपण ना कांद्याचं बी टाकलं गाईज. मी तुम्हाला उगवल्यावरती दाखवते. तर गाईज, इकडे समर्थ बी टाकतोय शेपूचं. कुठं आहे बी तर दिसत? हां, दिसलं इथं. तर बी टाकतो इकडे शेपूचं. आणि 1 2 3 4 5 6 वाफे आहेत टोटल. त्या 6 वाफ्यांना टाकायचं आहे. जास्त नाही का होणार समर्थ? एवढं नाही ना, बोलतच नाही गाईज, नुसतं एवढंच बोलताय. हां, काहीच नाही बोलत हा पोरगा.
तर इकडे आमची विहीर आहे आणि या विहिरीत ना एक कासव आहे. बघूयात चला. शी किती घाण झालंय सगळं पाणी यातलं. आता आहे का नाही काय माहिती कासव. बहुतेक नाही आहे. बॅड लक. कासव नाही दिसलं. नेक्स्ट टाईम. तर गाईजानो, तर बी तर टाकून झालं आहे सगळं आणि आता बी टाकल्यावरती हे करावं लागतं. हे याला असं जड चाललं आहे. हे कशासाठी करावं लागतं माहिती आहे का? कारण जे बी आहे ना त्याच्यावरती माती पडायला पाहिजे. त्यासाठी असं करावं लागतं आणि माती वर पडते आणि मग उगवून येतं ते बी. टॅन टॅन टू टू टा टी 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 टॅन 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 टू टू टॅन टीन 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 टॅन 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 टॅन. बाल्या, तू इथं पण आला? कसं वाटायलंय मग? बरं वाटायलंय? इथं काय ची डोळ्याला गोचीड लावून घेतलेलं आहे. सम्या, ह्याच्या डोळ्याला गोचीड लागलंय. शी थांब रे बाल्या. वेट 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 बाल्या वेट. काय नाही करणार रे बाबा. सम्या डोळ्याला हातच लावू दे ना. त्यानं डोळ्याला हातच लावू देत नाही. काढ ना. किती खडूस आहे रे. आपलंच कुत्रा आहे ना. हां पप्पा काढा त्याच्या डोळ्यावरचं. पप्पा जाऊ दे. माझं मला काढायचं हे होईना. पप्पांना सांगायलाच भाग नाही. बाल्या थांब. बाल्या वेट वेट. शी हात लावू देणार रे त्याने. बाल्या बाल्या, तुझं सगळं रक्त पिणार आता. हे त्रास होतोय बघ तुला आता थोड्या दिवसाने. येडू. बस निवांत चिल मार. तर गाईज सगळी भाजी टाकून झाली आता पूर्ण रान. चला गबाळ गोळा करा. घरी घेऊन जायचं गबाळ सगळं. समर्थ साहेब. शाबास. हे का ठेवलं इथं? हे पण घे. हे पण घे. हे मी घेईन. राहू दे. तर गाईस आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.